नत्परदादी च चतुर्धाराधनाफलं क्रमेणाहं ध्रुवं वक्षे स्वस्वरूपोपलब्धये. नमो सुजिनवाणी. नमो सच. आचार्य भगवान अमित गती स्वामीजी विरचित मरणकंडिकाजी या ग्रंथाचा स्वाध्याय चालू आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये आचार्य भगवंत अमित गती स्वामीजीने अतिशय सुंदर पद्धतीनं हे सगळं सांगितलं होतं की जिन वचन आणि जिनेंद्र भगवंतांच्या वचनाचा अभ्यास म्हणजे स्वाध्याय हे जीवनामध्ये सगळ्या गोष्टींना प्राप्त करून देणार आहे, याचं कथन सकाळच्या सत्रामध्ये सांगितलं होतं. आणि जिन वचनाची शिक्षा घेतल्यानंतरच तप होतं हे बी सिद्ध केलं होतं. त्याचबरोबर की अन्य तपांच्या अपेक्षेने स्वाध्यायामुळं तपामध्ये अतिशयता येते हे सकाळी सिद्ध केलं होतं. आणि त्यालाच पुष्ट करण्यासाठी आता पुढची गाथा आचार्य भगवान देणार आहेत. पहिल्या गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. षष्टाष्टमादिभिः शुद्धर्ज्ञानस्य योगिनः ज्ञानिनो वल्भमानस्य प्रोक्ता बहुगुणास्ततः. आचार्य भगवान इथं म्हणत आहेत, सम्यक ज्ञान रहित साधू षष्टोपवास अर्थात बेला एवं अष्टोपवास अर्थात तेला आदि करके जितनी विशुद्धि प्राप्त करता है उससे बहुत गुनी विशुद्धि आहार ग्रहण करते हुए ज्ञानी की होती है. हे काय सांगितलं बघा. सम्यक ज्ञान रहित जो साधू षष्टोपास म्हणजे बेला, अष्टोमस म्हणजे तेला आदी करून जेवढी विशुद्धी त्याची प्राप्त होत नाही त्याच्यापेक्षा जास्त गुणी विशुद्धी नाही आहार ग्रहण करताना शोधन करत करत आहार ग्रहण करत असताना त्याची विशुद्धी होत्या. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे या गोष्टीचं. आता प्रश्न करल्यात, कोटि भव में जो कर्मशय हो वह अंतर्मूर्त में हो जाए और बेला तेला उपास करने वाले की विशुद्धि से आहार करने वाले की विशुद्धि बहुगुणी है हो, ये दोनों बातें कैसे संभव होती है. ही दोन्ही गोष्टी सांगितल्या आहेत की सकाळी बी सांगितलं होतं की एवढं जर ह्या बरोबर जर का नाही एवढं कर्माचा कोटी भावामध्ये कर्माचा शय करणार नाही तो ज्ञानी सम्यक दर्शन सम्यक ज्ञान असणारा आणि सम्यक चारित्र्य करणारा तो एका अंतर्मुहूर्तात करतोय म्हणून सकाळी सांगितलं होतं. आणि आता इथं काय सांगितलं आहे की षष्टोपवासवाला बेला करणारा अष्टोपवास तेला करणारा त्याच्यापेक्षा विशुद्धी जो खरोखर गुणांना ग्रहण करणारे जे सम्यक ज्ञानासहित आहेत जे चारित्र्य करणारे महाराज आहेत ते आहार करताना तेवढी विशुद्धी करणार आहेत. ही गोष्ट महत्त्वाची. मग ते पटवून सांगा म्हणल्यात. हे कसं होतं आहे हे पटवून सांगायला पाहिजे आम्हाने. तर आचार्य भगवान म्हणतात, सम्यक ज्ञान रहित जीव को कर्मशय में करोडो भाऊ लागते. सम्यक ज्ञानानं सम्यक दर्शनानं सम्यक ज्ञानानं रहित असणारा जीव आहे त्याला कर्मशय करायला करोडो भाऊ लागतात. किरकोळ कर्मशय म्हणून सांगायला ते. उसका कारण है कि उसके पास समीचीन श्रद्धा और समीचीन चारित्र भी नहीं है, किंतु उसी कर्म पटल को अंतर्मुहूर्त में नाश करने वाला रत्नत्रधारी है और 3 गुप्तियों का भी स्वामी है. तात्पर्य है कि सम्यक ज्ञानी के स्वाध्याय तप में जो समर्थ है वह उसके अन्य तप में नहीं है. काय सांगितलं इथं जे सांगायल्यात याचं कारण काय असेल. कारण की ज्याच्याजवळ समीचीन श्रद्धा समीचीन ज्ञान आणि समीचीन चारित्र आहे तो नाही कर्मपटलाला अंतर्मुहूर्तामध्ये सुद्धा नाश करू शकतोय. जे रत्नत्रयधारी आहेत 3 गुप्तीचे स्वामी आहेत ते एका अंतर्मुहूर्तामध्ये त्या सगळ्या कर्माला जे करोडो भावामध्ये शय करणारा होता तो फक्त एका अंतर्मुहूर्तामध्ये 48 मुहूर्तामध्ये त्याला नाश करतात म्हणून सांगितलंय. तात्पर्य काय सांगितले, सम्यक ज्ञानीचे जे स्वाध्याय आहे ते स्वाध्यायातून जे तप होणार आहे त्याच्यामध्ये जे सामर्थ्य आहे ते अन्य तपामध्ये नाही. अब्जो वर्ष जरी अन्य जे नाही सम्यक दर्शन आणि सम्यक ज्ञानानं रहित जे चारित्र्य करणारे तप करणारे साधू आहेत आता बरेच हिमालयात ते तर ते करोडो वर्ष नाही जरी तप केले परंतु जो सम्यक्त्वी रत्नत्रयानं धारी असणारा जीव आहे तो अल्पमात्र तपा माध्यमातून नाही डोंगरा एवढं कर्मसुद्धा एका क्षणात नष्ट करायची शक्ती त्याच्यामध्ये आहे हे सांगितलेलं आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये आचार्य भगवान सांगतात, दूसरी बात का भी यह कारण है कि सम्यक ज्ञान रहित अनशन तप करने वाले तपस्वी की आत्मा मिथ्यात्व मल से दूषित होने के कारण
उस विशुद्धि से विशुद्ध हो ही नहीं सकती, क्योंकि उसका तप समीचीन श्रद्धा और समीचीन ज्ञान पर अधिष्ठित नहीं है। किंतु आहार करने वाले स्वाध्यायरत योगी को सम्यक दर्शन के साथ सम्यक ज्ञान का भी सहाय्य प्राप्त है, अतः उसका अल्प तप भी उसकी आत्मा को उत्तरोत्तर अधिकाधिक विशुद्ध करता जाता है। उसके कर्मबंध अल्प होता है और निर्जरा उत्तरोत्तर असंख्यात गुणित क्रम से होती है. काय सांगितले. दुसरी गोष्ट काय समजावून सांगायल्यात की दोवर सांगितले की बेला तेला करणाऱ्यापेक्षा कने जो रत्नत्रयानं रहित आहे असा बेला तेला करणारा जे साधू आहे त्याच्यापेक्षा कने जो रत्नत्रय सहित आहे तो फक्त नुसता शोधन करत आहार ग्रहण करत त्याची विशुद्धी जास्त आहे, त्याची कर्माची निर्जरा जास्त करतो हे सिद्ध करले जातात. त्यामध्ये काय सांगितल्यात, सम्यक ज्ञानानं रहित अनशन तप करणारा तपस्वी सुद्धा, कारण की आत्म्यामध्ये मिथ्यात रूपी मलानं तो दूषित आहे, तो दूषित असल्यामुळं विशुद्धशी विशुद्धी त्याची होऊ शकत नाही, तपाचं तप होऊ शकत नाही. आणि जो व्यक्ती समीचीन श्रद्धा आणि समीचीन ज्ञान पर अधिष्ठित आहे म्हणजे रत्नत्रयामध्ये स्थिर आहे, तो आहार करणारा सुद्धा स्वाध्यायरत आहे. आहार करताना सुद्धा शोधन करत की मनामध्ये स्वाध्यायाचं चिंतन करत करत तो सम्यक दर्शनासहित सम्यक ज्ञानासहित तो आहार करलाय. ते बारकत तप सुद्धा अधिकाधिक विशुद्धीला कारण आहे आणि तो कर्मबंध सुद्धा अल्पमात्र आहे, पण निर्जरा त्याची असंख्यात गुणित क्रमानं प्रत्येक समयाने निर्जरा चालू आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे म्हणून ते पटवून सांगितले. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत ते अंतरंग भावनेवर आणि विशुद्धीवर. विशुद्धी आणि अंतरंग भावना सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आम्ही जेवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना विशुद्धीपूर्वक आणि अंतरंगाच्या भावनाच्या परिणाम शुद्धीसहित करत तेवढं आम्हाला पुण्यप्राप्ती आणि तेवढे आमच्या कर्माची निर्जरा, त्याच्याचबरोबर आम्हाला सातीशी पुण्याचं बंद होणार आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आम्ही हे आचार्य भगवंतांनी त्यासाठी त्याचं महत्त्व सांगायलात. म्हणून पहिला जीवनाची सीडी काय असेल तर मिथ्यात्व त्याग. पहिली सीडी आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे. ह्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की किती बी काय केलं तरी पुण्यकने जे सम्यक्त्व ज्याने धारण केले त्याच्याकडे जास्त वळते ना. तर सांगितलं करोडो भवात जरी कने साधना केली, करोडो भवात म्हणाली मी, आणि या भवात फक्त अंतर्मूर्त साधना केली तर ती साधना श्रेष्ठ आहे. का? कारण की रत्नत्रय त्याच्याजवळ आहे. सम्यक दर्शन रत्नत्रयाचं एक अंग आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे ह्या गोष्टींचं चिंतन आणि मनन आमच्या जीवनामध्ये आम्ही करणं आवश्यक आहे. पुढे आता सांगतात रत्नत्रय की निश्चलता का कारण, म्हणजे रत्नत्रय स्थिर कशामुळे राहते त्याची कारणं काय आहेत हे सांगायलात. पहिल्या गाथा कंठस्फोरीने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. स्वाध्यायेन यत सर्वा भाविता संति गुप्तय भवत्याराधना मृत्यो गुप्तीनाम भावने सती. तर आचार्य भगवान इथं काय म्हणत आहेत, स्वाध्याय से सर्व गुप्तियाँ भावित होती है और गुप्तियों की भावना होने से मरण समय में भी रत्नत्र रूप परिणामों की आराधना में तत्पर रहता है. काय सांगितले बघा, स्वाध्यायामुळे काय होते, सगळ्या ज्या गुप्ती आहेत ते भावित होतात आणि भावित होणे म्हणजे गुप्त्यांची भावना होते आणि भावना झाल्यामुळे मरण समय म्हणजे सल्लेख नरत असतोय त्यावेळी सल्लेख नरत्र रत्नत्रय रूप असल्यामुळं त्या परिणामामुळे ती आराधना रत्नत्रय रूपाच्या परिणामांची आराधनामध्ये तो तत्पर राहतोय शेवटच्या समयाला सुद्धा. किती चांगलं आहे बघा. कुठल्या कुठल्या आराधना आहेत त्या, बरोबर, त्या 4 आराधनामध्ये तो राहतोय. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे इथं आचार्य भगवंतांनी काय सांगितले, रत्नत्रय निश्चलतेचं कारण काय आहे, स्वाध्याय आणि गुप्तींची भावना करणे आणि कायमस्वरूपी रत्नत्रयामध्ये स्थिर राहणे हे रत्नत्रयाच्या निश्चलतेचं कारण आहे, स्थिरतेचं कारण आहे. आता प्रश्न केलेला इथं, स्वाध्याय में रत साधु ही रत्नत्रय की निश्चलता प्राप्त कर पाता है, इसका अभिप्राय या कारण क्या है. विचारायचा प्रश्न की स्वाध्यायामध्ये रत असणारा साधूच रत्नत्रयाची स्थिरता ठेवू शकतोय, प्राप्त करू शकतोय, याचा अभिप्राय किंवा याचं कारण काय आहे हे विचारलेत प्रश्न रूपामध्ये. तर आचार्य भगवान इथं उत्तर देत आहेत, अनंत काल से मन वचन काय रूप इन 3
अशुभ योगों का ही अभ्यास इस जीव ने किया है और कर्मोदय ने सदा इसे इस कार्य में बल प्रदान किया है, अतः इनसे अलग होना या छुटकारा पाना अत्यंत कठिन कार्य है। मात्र स्वाध्याय की भावना ही इनसे छुटकारा दिलाने में समर्थ है, कारण कि कर्मों को लाने में जो समर्थ कारण मन वचन काय का व्यापार है, वो व्यापार स्वाध्यायरत साधु का स्वभावतः बंद हो जाता है, अर्थात तीनों गुप्तियाँ भावित हो जाती है। तब तीनों योगों का निरोध करने वाला योगी मरण पर्यंत रत्नत्रय में ही निश्चल रहता है। पवन के अभाव में जैसे समुद्र निस्तरंग रहता है, वैसे अशुभ योगों की चंचलता के अभाव में आत्मा रत्नत्रय में निश्चल रहती है। किती सुंदर सांगितले बघा, की अनंत कालापर्यंत नाही काय मन वचन काय या तीन अशुभ योगांच्या अभ्यासामुळं या जीवानं त्याचाच अभ्यास केलेला आहे। आणि या अभ्यासामुळं काय व्हायले, कर्माच्या उदयामध्ये, कारण की कर्माच्या उदयामध्ये याचं कार्य, त्याच्या कार्याला बल प्रदान केले कुणी, कर्माच्या उदयानं। आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, या तीन योगापासून बाजूला होणे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि ते कशामुळे होत असेल तर स्वाध्यायाच्या भावनेमुळे या तीन योगापासून आपण बाजूला होऊ शकतोय, ही गोष्ट महत्त्वाची आहे। म्हणून सांगितले स्वाध्यायाची भावनाच या तीन योगापासून आपल्याला सोडवण्यासाठी समर्थ आहे। का, कारण की कर्माला आणणारं जे कारण आहे ते मन वचन काय याचा व्यापार आहे। कर्माला काय आणते, मन चालू राहिलं, वचन चालू राहिली, काय चालू राहिली, तर ते व्यापार करणारच आहे कर्म। ते मग शुभ अशुभ कुठल्या प्रवृत्तीत करणार आहे ते करणार आहे। परंतु जो व्यक्ती, जो साधू स्वाध्यायरत असणार आहे साधू, त्याचं हे सगळं तिन्ही योग बंद राहणार आहेत ना, कारण स्वाध्यायामध्ये येतो तो बंद होणार आहे। आणि तिन्ही गुप्त्या भावित होणार आहे, तो तिन्ही गुप्तींना निरोध करणार आहे। त्यामुळे तिन्ही योगांचा सुद्धा निरोध झाल्यामुळं तो योगी मरणपर्यंत रत्नत्रयामध्ये निश्चल राहतोय, स्थिर राहतोय, रत्नत्रयाला सोडत नाही। जसं उदाहरण दिले की वाऱ्याच्या अभावामध्ये समुद्रामध्ये ज्या लाटा आहेत त्या शांत होतात, तसं अशुभ योगांच्या चंचलतेच्या अभावामध्ये रत्नत्रय सुद्धा निश्चल राहते, डलबडत नाही इकडे तिकडं। वारा जास्त असला तर लाटा जास्त उठणार आहेत समुद्रात, आणि वाराच नसेल तर लाटा काय स्तब्ध राहणार आहेत। तसं मन वचन कायचा व्यापार चालू असला तर रत्नत्रय इकडे तिकडे होणार आहे, आणि तो व्यापारच थांबला तर रत्नत्रय स्थिर राहणार आहे। ही गोष्ट महत्त्वाची आहे, म्हणून आचार्य भगवंतांनी सांगितलं आहे। म्हणून आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे की जेवढ्या स्वाध्याय रहित राहील, काय लक्षात आलं नाही तर चालतंय, काय पाठ झालं नाही तर चालतंय, नुसतं वाचलं त्यावेळी तो जो उपयोग राहणार आहे तो आमचा उपयोग इकडं तिकडं मन वचन कायचा व्यापार काय होणार नाही, आम्ही आमच्यामध्ये राहणार आहे। आणि हीच साधना, रत्नत्रयाची साधना शेवटच्या आमच्या संलग्न समाधी मरणामध्ये आम्हाला उपयोगी पडणार आहे, कारण की रत्नत्रय आमचं स्थिर राहणार, निश्चल राहणार। ही गोष्ट महत्त्वाची आहे। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य मी काल सकाळी सांगितलेलं किंवा काय वाचून लक्षात राहिल्यानंतर त्या आत्म्यावर संस्कार तर चालू आहेत ना। आणि आचार्य भगवंतांनी सांगितले वाचना स्वाध्याय से प्रज्ञा अतिशय होता है, सकाळी सांगितलेलं। सकाळच्या स्वाध्यायामध्ये विषय आलता की वाचना नावाचा स्वाध्याय केल्यानंतर 5 प्रकारचे स्वाध्यायाचे प्रकार आहेत, वाचना, पृच्छना, आमनाय, अनुप्रेक्षा आणि धर्मोपदेश, हे 5 प्रकारचे स्वाध्यायाचे प्रकार आहेत। यातला जो वाचना नावाचा स्वाध्याय आहे तो स्वाध्याय केल्यानंतर बुद्धीमध्ये वाढ होते। बरेच जण म्हणतात आमच्या लक्षात राहत नाही, बुद्धी आमची अशी आहे तशी आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, वाचा ना, कंटिन्यू वाचा, तुम्हाला तुमच्या बुद्धीमध्ये वाढतंय की। आणि मी सकाळी बी ते वाक्य सांगितलेलं, सन्मत सागर सांगायचे ते सांगितलेले, सगळ्या गोष्टी सकाळी झाल्यात। त्यामुळं वाचल्यानंतर लक्षात राहत नाही म्हणजे वाचणं सोडणे ही गोष्ट नाही, काय आहे माहिती का, आमचा पुरुषार्थ आहे, ही गोष्ट महत्त्वाची आहे। लक्षात राहत नाही तरी बी आम्ही पुरुषार्थ करले, वाचले, एक दिवस तुमची बुद्धी ती जड बुद्धी की नाही सुजान बनेल, सन्मती बनेल, ही गोष्ट आहे। वाचायला पाहिजे ना, वाचाल तर वाचाल, मराठीमध्ये म्हणच ऐकते, वाचाल तर वाचाल, ही गोष्ट महत्त्वाची आहे। त्यामुळे वाचणं आवश्यकच आहे। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, मी सकाळी सुद्धा सांगितलेलं परत की सर्वार सिद्धीजी या ग्रंथामध्ये आचार्य भगवान पूजपाद स्वामीजींनी सांगितले की आजचा वाचना स्वाध्याय भविष्याच्या केवळ ज्ञानाला कारणभूत असणार आहे। झाला विषय हो, ही महत्त्वाची बाब आहे, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे। त्यामुळे आम्ही जेवढं आम्हाने वाचता येईल, जेवढा वेळ मिळेल तेवढं वाचायला पाहिजे। नाही वेळ मिळाला तर कधी वेळ मिळतोय तेव्हा वाचा, ही गोष्ट महत्त्वाची आहे।
आणि जेवढं समीचीन स्वाध्याय होईल, जेवढी दृढता येईल, कर्मसिद्धांत जेवढी कळतील, जेवढी तत्व कळतील, तेवढं आमची विनयपूर्वक चर्या वाढणार आहे, आमची विनयशीलता वाढणार आहे, दुसऱ्यांच्यावर व्यवहार चांगला होणार आहे. सगळ्या गोष्टी या कशामुळे होणार आहेत? जिनेंद्र भगवंतांच्या वचनाच्या स्वाध्यायामुळे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे जेवढा होईल तेवढं चांगलं आहे. एक महाराज जास्त म्हणजे ध्यानमध्ये लय असतात स्वाध्यायापेक्षा. एक ध्यान बी स्वाध्यायाचं कारण आहे ना. तर आता मला सांगा, जो व्यक्ती ध्यान करणार आहे, स्वाध्याय असल्याशिवाय ध्यान करणार आहे? अनुप्रेक्षा नावाचा स्वाध्याय चालू आहे ध्यानामध्ये. त्या सामायिक करताना नाही, सामायिकला जरी बसले, ध्यानामध्ये जरी बसले, वारंवार आज चिंतन चालू आहे. म्हणजे ध्यान करणे श्रेष्ठ नाही, स्वाध्याय सहित ध्यान करणे श्रेष्ठ आहे. आज मला सांगा, स्वाध्यायच नाही आणि बसलाय नुसता, आज काय चिंतन काय काय येणार? सगळं दुसरं कुठलं कुठलं काय काय आठवल कुणास ठाऊक. आणि समजा कुठला तरी स्वाध्यायाचा एक विषय, नुसता एक सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि मोक्ष मार्ग, एक सूत्र जर घेऊन बसला तर 2.5 तास तुमचं तप व्हायला पाहिजे. त्याच्यावर काय काय चिंतन, सम्यक दर्शन काय आहे, सम्यक ज्ञान काय आहे, सम्यक चारित्र काय आहे, आणि त्याच्यातून मोक्ष मार्ग कसा होतोय, एवढं जर घेऊन बसला तर 2.5 तास ध्यानातून उठणार नाही. ही सिस्टीम आहे. त्यामुळं या गोष्टी ज्यावेळी प्रथमताने कोणी व्यक्ती साधू पदामध्ये आल्यानंतर त्यांनी स्वाध्यायाची ग्रहणता वाढवायची आहे. आणि ते ग्रहण कसं अंतरंगात दृढ करायचं आहे? ध्यानच्या आणि स्वाध्याय सामायिकच्या माध्यमातून. आम्ही बी ज्यावेळी पहिला सुरुवातीला दीक्षा घेतल्यानंतर जेवढा स्वाध्याय करायचा तर रोजच्या रोज घटवायचं. काय स्वाध्याय केला आहे ते सामायिक बसलेलं आहे, तास 1.5 तास बसायचं आणि त्यात घटवायचं की काय हे केलं आहे, हिचं काय असेल, हिचं चिंतन काय असेल, सगळं वेगवेगळे विषय त्यात उलगडे होतात. मग या गोष्टी करायला पाहिजे, त्याशिवाय होणार नाही. त्यामुळं एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाची रत्नत्रयी निश्चलतेचं कारण काय असेल? स्वाध्याय हे सगळ्यात रत्नत्रयी निश्चलतेचं मूळ कारण आहे म्हणून सांगितलं आहे. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आता पुढच्या परत आणि ह्याच्यामध्ये स्वाध्याय से धर्मोपदेश की पात्रता प्राप्त होती है. काय सांगितले बघा, स्वाध्याय जो आहे त्या स्वाध्यायामुळंच, स्वाध्यायाचाच एक प्रकार आहे 5वा की धर्मोपदेश, दुसऱ्यांना उपदेश देणे, धर्माचा उपदेश, याची पात्रता प्राप्त होत्या. म्हणून की जर स्वाध्याय नसेल तर आम्ही धर्मोपदेश कसं देणार आहे? हो, महाराज किती पाठ केल्यावर सगळं विसरतंय, काय करायचं सांगा. तरी बी वाचत राहायचं. 80 रत्नकरांचे 80 श्लोक पाठ केले, सगळं विसरलंय. ते त्याला कंटिन्युटी ठेवली नाही ना. मधल्या काळात तुम्ही बंद केला. परवा विषय आलता यातच, मरणकंडिकाची मध्ये विषय आलता, उदाहरण दिलं की किती स्वाध्याय केलाय, मध्ये जर त्या स्वाध्यायामध्ये खंड पडला तर तो स्वाध्याय विस्मृत होतोय म्हणून सांगितलेलं शब्द इथं आलता. त्याची कंटिन्युटी ठेवायला पाहिजे. किती मोठा पट्टीचा जरी खेळाडू असला, सचिन तेंडुलकर एवढा मोठा खेळाडू झाला तरी तो प्रॅक्टिस सोडत नाही. तो व्यक्ती प्रॅक्टिस सोडला तर त्या गोष्टीचं नाही विस्मृत होते. कुठल्याही क्षेत्रात घ्या, मी स्वाध्यायाचं सांगलं नाही, स्वाध्यायसुद्धा असा आहे. आम्ही बी आता जे पाठांतर केलेलं आहे त्या गोष्टी नाही, आठवड्यातनं 2 आठवड्यातनं एकांतात कवा बसलेला असतोय, कुठं एकत्र बसलेलं असते, म्हणत असतोय, कुठं विहार करताना म्हणतोय, कुठं जाताना म्हणतोय, ते म्हणायचं असते. कुठली गाणी पाठ केली ती गाणी वारंवार म्हणायची, याशिवाय होते ते. जर त्याला कंटिन्युटी ठेवली नाही तर ते विस्मृत होणारच आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. किती बी करलं त्याला, म्हणून कंटिन्युटी ठेवण्यासाठी मध्ये आधी त्याचा परत पाठन करायला पाहिजे, तर होणार आहे ते. म्हणून आता सांगायलेत की स्वाध्याय याच्या माध्यमातून धर्मोपदेश याची पात्रता प्राप्त होत्या म्हणून सांगितले. पहिला गाथाकंठस्वरीने आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. जिनाज्ञा सोपरोत्तारा भक्तिर्वात्सल्यवर्धनी तीर्थ प्रवर्तिका साधोर ज्ञानत परदेशना. आचार्य भगवान इथं काय सांगाल्यात? स्वाध्यायरत साधू जिन आज्ञा पालन, सोपर उद्धार, भक्ति, वात्सल्य वृद्धि, तीर्थ प्रवर्तन और परदेशना अर्थात धर्मोपदेश रूप गुण गणों को प्राप्त कर लेते हैं. एका स्वाध्यायामुळे काय काय प्राप्त होते हे सांगायलेत. जो स्वाध्यायरत असेल साधू, तो जिन आज्ञा पालन हे एक गुण प्राप्त होते. सो आणि पर याचा उद्धार करण्याचा गुण एक प्राप्त होते. भक्ती कशी करायची, भक्ती किती भावनापूर्वक, विशुद्धीपूर्वक, अंतरंगपूर्वक करायला पाहिजे याची सगळी गोष्टी प्राप्त होते. वात्सल्यामध्ये वृद्धी होते त्यांच्या स्वाध्यायामुळं. दुसऱ्यांच्या प्रति वात्सल्यामध्ये वाढ होते की कुणालाही तोडून न बोलणे, कुणावर क्रोध न करणे याच्या भावनेमध्ये वाढ होते.
सगळ्या जीवांचं कल्याण व्हावं, सगळ्या जीवांचं मोक्षमार्ग सुकर व्हावा, या गोष्टीमध्ये वाढ होते, म्हणजेच वात्सल्य आहे. आणि कुणाचे जसे पद असतील त्या पदानुसार त्यांचा विनय करणे हे सुद्धा वात्सल्य आहे. त्या वात्सल्य अंगामध्ये वृद्धी होते. तीर्थ प्रवर्तन, तीर्थाचं प्रवर्तन म्हणजे काय, धर्माचं प्रवर्तन करू शकतात ते. धर्माला समजावून सांगून धर्माला वाढवण्याचा, धर्मामध्ये वृद्धी करण्याचं काम करू शकतात. आणि परदेशना म्हणजे दुसऱ्यांना देशना देणे म्हणजे धर्मोपदेश, हे सुद्धा या सगळ्या गुणांना ते प्राप्त होतात. एकामुळं, कशामुळं, स्वाध्यायामुळं. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि एक सगळ्यात जास्त मोठं दान कुठलं असेल, आपण परवा 4 दानाच्या माध्यमातून दानाचा विषय बघितला प्रवचनच्या माध्यमातून. तर सगळ्यात मोठं दान कोण असेल तर ज्ञानदान सगळ्यात मोठं दान आहे. त्यात सगळे दान निहित आहे. काय म्हणाले मी, ज्ञानदान एक असं दान आहे की त्यात सगळे दान निहित आहे. औषधदान करायची प्रेरणा बी देतोय, अभयदान करण्याची प्रेरणा बी देतोय, ज्ञानदान करण्याची प्रेरणा बी देतोय, आणि वसतिका दान देण्याची प्रेरणा बी करतो त्यात. म्हणजे एक धर्मोपदेश किंवा नाही, एक ज्ञानदान असं आहे की दुसऱ्यांना ज्ञानाचं दान देणे हे सगळ्या दानांचं दान एका वेळी तो दान व्यक्ती करत असतोय. आज मला सांगा, कोणी व्यक्ती मिथ्यात्वामध्ये असेल तर नाही, कुणाची धर्मोपदेश देशना ऐकून तो मिथ्यात्व सोडला, त्या ज्ञानदानामुळे मग त्याच्यामध्ये ही उपलब्धी प्राप्त झाली ना. काय काय ज्ञानदानामुळं, ऐकल्यामुळं बरीच लोक नाही या सगळ्या गोष्टीचा त्याग करून आज या क्षेत्रात येतात. कशामुळे झालं ते, धर्मोपदेशमुळं, परदेशनामुळं. त्यामुळे ज्ञानदानाचं महत्त्व लय आहे. किती जीवांचं कल्याण होते त्याच्या माध्यमातून. त्या कल्याण झालेल्या जीवांच्या कल्याणामध्ये एक नाही 40% पुण्य त्या ज्ञानदान व्यक्तीचं आहे. ही गोष्ट महत्त्व सगळ्या बाबतीत, अशा कुठल्याही गोष्टीत लावा. म्हणून सांगितलं इथं, एका स्वाध्यायामुळं नाही किंवा धर्मोपदेशमुळं किती काय काय प्राप्त होते, आणि त्या स्वाध्यायामुळं धर्मोपदेशाची पात्रता कशी निर्माण होते हे सांगितलं. आता इथं प्रश्न केला आहे, धर्मोपदेश से उत्पन्न होने वाले इन गुणों का क्या लक्षण है. आता जेवढे गुण सांगितले त्याचं लक्षण काय आहे ते सांगा, ते आम्हाला माहीत पाहिजे. मग आम्ही बी परत स्वाध्याय करायचा प्रयत्न करतो, धर्मोपदेश करण्याचा प्रयत्न करतो, असं ह्यांनी म्हणाले तर सांगाले. तर याचं काय, पहिलाच उत्तरामध्ये पहिलं सांगितले, जिन आज्ञा. जिन आज्ञा याचा अर्थ काय, जिन मत में प्रीति रखने वाले मोक्षेच्छू साधुओं को नियम से धर्मोपदेश करना चाहिए, ऐसी जिनेंद्र देव की आज्ञा है. म्हणजे जिन मतामध्ये जे प्रीती ठेवणारे साधू किंवा मोक्षाचे इच्छुक साधू आहेत त्यांनी नियमानं धर्मोपदेश करायलाच पाहिजे, असं जिनेंद्र भगवंतांची आज्ञा आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि पुढे काय म्हणतात, धर्मोपदेशक साधू में इस आज्ञा गुण का धोतन होता है. आणि धर्मोपदेश करणारा जो साधू आहे त्याच्यामध्ये आज्ञा गुणाचा धोतन होते म्हणून सांगितलेलं आहे. सोपर उद्धार. सोपर उद्धार कसं, धर्मोपदेश देने से जिनेंद्र की आज्ञा का पालन होता है, जिससे उसका स्वयं का उद्धार होता है, और जिन वचन सुनकर अन्य साधु एवं श्रावक जन हित मार्ग का बोध प्राप्त करते आता पर का भी उपकार होता है. काय म्हणले, ज्यावेळी ते धर्मोपदेश देत असतात तर जिनेंद्रच्या भगवंतांच्या आज्ञेचं पालन बी होतं आहे आणि स्वतःचा बी उद्धार होते त्यातनं, त्या स्वाध्यायामधून. आणि जिनेंद्र भगवंतांचं वचन आहे ते अन्य साधू ऐकून किंवा श्रावक जन आहेत हितमार्गाला प्राप्त करतात, त्यांना प्राप्त मिळतात, म्हणून पराचा उपकार आहे. म्हणजे सोपर उद्धार ह्याला म्हणलेला आहे. स्वतःचा बी उपकार आहे आणि पराचा बी उपकार आहे या स्वाध्यायामुळे. आणि पुढे सांगितलंय भक्ती. जिन वचन का अभ्यास करके उपदेश देने वाली मुनिरोजों का जिनमत में अनुराग प्रकट होता है, क्योंकि गुणों में अनुराग होना ही भक्ति का लक्षण है. मी परवा सांगितलेलं आठवते का बघा, भक्तीची व्याख्या सांगताना आचार्य भगवान शिवकोटी स्वामीजी भगवती आराधना ग्रंथामध्ये सांगतात, त्यालाच मूलाराधना म्हणतात सुद्धा, त्या ग्रंथाला नाव दुसरं. भगवती आराधनामध्ये आचार्य भगवंत शिवकोटी स्वामीजींनी भक्तीची व्याख्या सांगत आहे, अर्हंतादी गुणानुरागो भक्ती ही. म्हणजे अर्हंत आदी पंचपरमेश्वरींच्या गुणांमध्ये अनुराग करणे म्हणजे भक्ती आहे. नुसता तांदूळ घातलो आणि पाया पडलो आणि गेलो, भक्ती होत नाही. तिथं ज्यावेळी तांदूळ घातलेला असतोय, अर्हंतांची भक्ती करायला, तर त्यांचे जे 46 मूलगुण आहेत ते आठवून त्यांची की नाही भक्ती करणे किंवा तांदूळ चढवणे, नमस्कार करणे, याला गुणानुराग म्हणतात. तसं 5 परमेश्वरींच्या गुणांच्या मध्ये अनुराग करणे याला भक्ती म्हणलेलं आहे. आणि त्या भक्तीमुळे निदती निकाचित कर्माचा सुद्धा नाश होऊ शकतोय, आचार्य भगवंतांनी सांगितले.
आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे भक्ती म्हणजे काय, जीन वचनाचा अभ्यास करून जे उपदेश देणारी मुनिराज आहेत ते जीन मतामध्ये स्वतःचा अनुराग प्रकट त्यांचा होतोय. कारण की अनुराग एवढं सगळं सांगितले आणि त्यांच्या गुणांच्या मध्ये अनुराग करायला पाहिजे ही भावना अंतरंगात निर्माण होते. आणि अनुराग, गुणांमध्ये अनुराग करणे म्हणजेच भक्ती आहे, ही गोष्ट सांगितली आचार्य भगवंतांनी. त्यामुळे आम्ही जर असं करत असेल तर या गोष्टीमध्ये जेवढी भक्ती करत असताना गुणांच्या अनुरागपूर्वक जर भक्ती केली तर तिथं निदत्ती निकाचित कर्माचा सुद्धा नाश होतोय. किती चांगलं सांगितले बघा. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आम्हाला जर हे निदत्ती निकाचित कर्माचा नाश करायचा असेल तर भक्ती ह्याचा अवलंब घ्यायला पाहिजे. आता पुढचं सांगतात वात्सल्य वृद्धी. वात्सल्याची वृद्धी कशी होते ते सांगायला, संसार के दुखी प्राणियों पर, अज्ञान अंधकार में भटकने वाले अज्ञ प्राणियों पर एवं साधर्मिक बांधवों पर वात्सल्य भाव वृद्धिंगत होता है, क्योंकि वात्सल्य भाव के बिना दूसरों को धर्मोपदेश देकर समीचीन मार्ग में लगाने का पुरुषार्थ बन ही नहीं सकता. काय सांगितले, महत्त्वाची गोष्ट सांगितली. संसारामध्ये जे दुःखी प्राणी आहेत त्यांच्यावर अज्ञानरूपी अंधकारमध्ये भटकणारे जे अज्ञ प्राणी आहेत त्यांच्यावर किंवा साधर्मी बांधव यांच्यावर वात्सल्य भाव वृद्धिंगत कवा होतोय का, कारण की वात्सल्य भावाच्या शिवाय, वात्सल्य भावनेशिवाय का नाही धर्मोपदेश देणारा समीचीन मार्गामध्ये लागून तो पुरुषार्थ त्याचा होऊ शकत नाही. धर्मोपदेश करणाऱ्या व्यक्ती जो वात्सल्य नसेल तर धर्मोपदेश व्यवस्थित देऊ शकत नाही. ही गोष्ट आहे. म्हणून वात्सल्याची वृद्धी होते, ही गोष्ट आहे. स्वाध्याय मला हे सांगायचं आहे. आता धर्मोपदेश देणारा व्यक्ती एवढ्या ओतपोत होऊन सांगत असते, पुढच्या जीवांच्यावर वात्सल्य ठेवूनच सांगत असते ना, त्याचं कल्याण व्हावं. हे सोडला की तुम्ही कल्याण होते हे सांगायला म्हणजे का भावने वात्सल्य बरोबर सांगते त्या जीवाचं कल्याण व्हावं म्हणून. हेच वात्सल्य भाव आहेत आणि ही वात्सल्याची वृद्धी चालू आहे. जेवढ्या तिने ओतपोत फिरून सांगतात धर्मोपदेश तेवढी त्यांची वात्सल्याची भावना आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये बदल व्हावा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणून त्याचा पुरुषार्थ होणारच आहे, फिक्स होणार आहे. वात्सल्य वृद्धी का होणार आहे, कारण की तेवढ्या ओतपोत होऊन तो जीव मोक्ष मार्गामध्ये लागावे ही इच्छा आहे त्या जीवाची. म्हणून ही गोष्टी चालू आहेत. म्हणून महत्त्वाचे आहे, आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. पुढे सांगतात तीर्थ प्रवर्तन. रत्नत्रय का वर्णन करने में तत्पर होने से जिनागम तीर्थ है, एवं सम्यक दर्शन ज्ञान चारित्र में निहित रहने वाला मोक्ष मार्ग भी तीर्थ है. धर्म रूपी उपदेश दान से श्रुत की एवं मोक्ष मार्गी की परंपरा सदा प्रवाहित होती रहती है. काय सांगितले बघा. तीर्थ प्रवर्तन का म्हणलेलं आहे, धर्मोपदेश देणाऱ्याला किंवा स्वाध्याय करणाऱ्याला, रत्नत्रयाचं वर्णन करण्यामध्ये तत्पर असणारे किंवा जिनागम हेच तीर्थ आहे. आणि सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र में निहित राहणारे एक नाही मोक्ष मार्ग सुद्धा तीर्थ आहे. आणि त्या धर्मरूपी उपदेशाचं दान करणे किंवा श्रुताचं मोक्ष मार्गाच्या परंपरेचं सदा त्यांना परंपरेला त्या प्रवाहित करणे यालाच तीर्थ प्रवर्तन म्हणतात ना. आणि की प्रत्येकजण जे साधू सांगालेत की मोक्ष मार्गासाठी आरूढ, आम्ही तर पहिला सुरुवात करताना सांगतोय 3 तिकीटं पहिला काढी पाहिजेत. एक हातात पिंची कमंडल, नाही जमलं तर प्रतिमा, नाही जमलं तर मिथ्यात्व त्याग. या 3 गोष्टीपैकी एक तिकीट काढायलाच पाहिजे. या तिकिटाशिवाय मोक्ष मार्गाला तुमची रेल्वे जाणार. काय करणार आहे बघा, विचार करायचा सगळ्यांनी. आपापल्या जीवनामध्ये विचार करून या गोष्टीचा जर विचार केला, कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, दुसऱ्या गोष्टी कोण काय करायला त्यापेक्षा आपण किती कल्याणाच्या मार्गावर चाललो हे बघायला पाहिजे. आणि एक सगळ्यात मोठी उपलब्धी प्राप्त होते हो, त्यातून एक शक्ती. हा मिथ्यात्वेक केलं नाही तर चालते ना. काय मिथ्यात्वेक सोडलं तर चालते की नाही, चालतंय की, ते बी तिकीटच आहे म्हणलं की मी. फक्त काय आहे माहिती का, एक गोष्ट परवा बी ह्याचाच विषय आलता आपला की हे 3 तिकीट सांगितली मी. प्रत्येक तिकिटांना मोक्ष मार्गावरती तिकीटवाले आहेत, परंतु काही पुढं आहेत, काही मागं आहेत, काही त्याच्या मागं आहेत. आता सगळ्यात मोठं तिकीट दिगंबरत्वाचं काढणार आहे ती की नाही विमानानं राकेटनं चालल्यात मोक्ष मार्गाकडं. त्याच्यानंतर जी आरिका, शुल्लिका, ऐलक, शुल्लक ही आहेत ती चालली ती रेल्वेनं चालल्यात. आणि प्रतिमाधारी आहेत ते 4 व्हीलरनं चालल्यात. आणि सम्यक दृष्ट्या ती चालत चालल्यात. सांगाले 4 व्हीलरनं. आणि जे हे आहेत म्हणजे सम्यक दृष्टी ते चालत चालल्यात. त्यामुळे सगळे मोक्ष मार्गावर आहेत,
कारण की परवाच विषय ह्यामध्ये आले आहे. नुसतं सम्यक्त्वाचं तिकीट काढणे म्हणजे अर्धपुद्गल परावर्तन काळ शेष राहतोय संसारात. ते काढून 48 मिनिटं झालं आणि परत सोडला तरी निश्चित रूपाने तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सगळं मिळवू शकताय. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये याचं चिंतन करणं आवश्यक आहे की आम्हाला जर मिळवायचं असेल तर जेवढ्या प्रमाणात मिळवायचं तेवढं मिळवण्याची क्षमता आमच्यात ठेवायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे होई आणि की मोक्षमार्ग त्याच्याशिवाय सुरू होऊ शकत नाही. त्याच्याशिवाय मोक्षमार्ग सुरू होऊ शकतोय काय? मोक्षमार्ग जर सुरू करायचा असेल तर या गोष्टीला करणं आवश्यक आहे. आणि शेवटचं आता तत्व सांगायला परदेशना. परदेशना याचा अर्थ काय सांगायला बघा. सतत उपदेश देते रहने से वचन कला में उत्कर्ष हो जाता है और समझाने की चतुरता वृद्धिंगत हो जाती है. कायम उपदेश देत राहिल्यामुळे काय होते म्हणजे काय, जी वचन कला आहे ती त्याच्यामध्ये उत्कर्ष वाढ होत जात्या. आणि वाढ झाल्यामुळं दुसऱ्यांना शास्त्र जिनवानी आगम स्वाध्याय समजावून सांगण्याची चतुरता त्यात वृद्धिंगत होत्या. म्हणून परदेशना करणं आवश्यक आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळे आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींना प्राप्त करून जर आम्ही या पद्धतीनं सांगित गेलो तर सगळ्या या गुणांना आम्ही प्राप्त करू शकतोय. आज ही आवश्यकता आहे. आज एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याच जे अधार्मिक लोक आहेत त्यांच्यासुद्धा त्यांना धार्मिक बनवण्यासाठी जर वाक्पटुता असेल किंवा उपदेश देण्याची कला, त्यांच्याजवळ धर्म देण्याची कला असेल तर तो व्यक्ती अधार्मिक व्यक्तीसुद्धा परत धर्मात येऊ शकतोय. एवढी शक्ती आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे या गोष्टींना प्राप्त करायचं असेल तर या सगळ्या गुणांना प्राप्त करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं धर्मोपदेश बी आणि स्वाध्याय बी महत्त्वाचा आहे. आणि स्वाध्यायाचाच एक प्रकार म्हणजे 5वा प्रकार म्हणजे धर्मोपदेश आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता हे शिक्षा जे प्रकरण आहे ते पूर्ण झाले. उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान विनय अधिकार सांगणार आहेत. आज लगेच होत नाही म्हणून उद्याच्या भागामध्ये आणि महत्त्वाची बाब. त्यामुळे आम्ही याचं चिंतन करून जेवढ्या प्रमाणात आम्हाला काय करता येईल तेवढ्या या गोष्टींचं आचरण करणं आवश्यक आहे. मी एवढीच भावना करतो की लवकरात लवकर ज्या जीवांना नाही सम्यक्त्व पाहत नाही त्यांनी सम्यक्त्व प्राप्त करून घ्यावं. ज्या जीवांना सम्यक्त्व प्राप्त आहे त्यांनी प्रतिमाधारीमध्ये यायचं. ज्या जीवांना प्रतिमा प्राप्त आहे त्यांनी दीक्षेमध्ये यावं. आणि ज्यांना दीक्षा प्राप्त आहे त्यांनी समाधीची साधना करावी एवढी भावना करतो. आणि वाणीला वरंत तो जे बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज